काही
कीर्तनाची प्रताप झाल हरिभक्त परायण इंडियन आयडल फेम अविनाशजी महाराज साठविला हरी जी हृदयी मंदिरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो ने दिवरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बू फलचार भक्षणं उमासुतं शुकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमदि प्रकाश मने निवृत्तिदास अवधारी तुझी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनन हितपाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैव हासं विठ्ठलं चिन्तयामि चतुर्विनोदे दुष्यंते सोमबावी पूर्ण ज्ञाती या सकळाती विनोदी आवाज बदली झाला दादा बघ मग माझ्या माईकचा आवाज मगाशी होता तसंच कर साठविला हरी जिही हृदयी मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल सुफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिलकोट ब्राह्मण नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबा वैराग्य तपतीर्थ तेजवले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम जीवलाग निष्ठावान भक्त की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्येमध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर्य होतं
की त्या नामस्मरणाच्या, भक्तीच्या, उपासनेच्या, तपश्चर्याच्या, साधनेच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या. जळी दगडा सहित वया तारिल्या जैसला या. किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मांदियाली जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली. त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं. परंतु त्यांच्या सुख दुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत अजून कोणाच्या वाट्याला आला नाही. ते देऊचे सुप्रसिद्ध साधू जगत वंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा भगवान पांडुरंगा परमात्म्याला हृदयात साठवल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनाची स्थिती, परिस्थिती आणि अवस्था नक्की होते तरी कशी याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट आणि तो असा. अकारण कारण करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि सकल संतांच्या कृपाशीर्वादानं सालाबाद प्रमाणे दरवर्षी प्रमाणे नित्य नियमानं चालू असलेला आपला भव्य दिव्य नजर लागावा असा देखणा असा गावातील ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन आपुलकीनं प्रेमानं उत्साहानं साजरा करत असलेला आणि बघता बघता माझ्या माहितीप्रमाणे 36व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला म्हणजे तिसरं फार मोठी उंची गाठली. लक्षात ठेवा. अशा दैदिप्यमान असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक सप्ताह कमिटीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर मी काय पहिल्यांदाच तुमच्या समोर उभा आहे अशातला अजिबात भाग नाही. बऱ्याच वर्षापासून सातत्याने या नारदाच्या गादीवर तुमच्या सप्ताहामध्ये सेवा करत असताना याही वर्षी मला संधी दिली. ते करताना माझं महत् भाग्य म्हणावं लागेल. आणि या वर्षाची या ठिकाणी सेवा संपन्न करत असताना तुम्ही देखील सगळी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलाय. कारण आजचा दिवस हा तुमचा सगळ्यांचाच धावपळीचा आणि दगदगीचा आहे. बरोबर ना मंडळी? सकाळपासून यात्रेचा कार्यक्रम, पाहुणे रावळे, आमके तमके खाणं, या सगळ्या गोष्टी नाही का याच्यामध्ये इतके दमून गेलाय की तुमची मुळातच कीर्तन ऐकण्याची इच्छा अजिबात राहिलेली नाही. काही काळजी करू नका. आवी दादा, आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. ती भरू द्या कधी पण सुटणार टायमिंगला, याची मात्र काय काळजी करायची नाही. त्यामुळे फ्रेश बसा, मस्त बसा, बडे बडे सावधान असे मस्त बसा, टकाटक बसा की जेणेकरून मला तुमची तोंड बघून कीर्तन करावं असं वाटलं. बोला बोला, कीर्तन करावं असं वाटलं. मला जरा बोलणारी माणसं आवडतात. कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे, नाही तर परत म्हणाल बुवा दरवर्षी येतोय पण काय या वर्षी आलेला बुवा बरा. आता बदल झालाय बरं का, असं व्हायला नको. त्यामुळे फ्रेश बसा, मस्त बसा. देवाच्या दारात बसलोय. 36वा वर्ष आहे. अखंड नाम सोहळ्याचा एवढा दैदिप्यमान वातावरण या ठिकाणी जमलंय. नयनरम्य सोहळा आपल्या सगळ्यांच्या समोर साक्षीनं अगदी प्रसन्न वातावरणामध्ये साजरा होतोय. माझं मत आहे, मी मगाचपासून फ्रेश बसा, मस्त बसा, टकाटक बसा, रुबाबात बसा. हे का सांगतो? याचं काहीतरी कारण असेल ना. याचं काहीतरी कारण असेल ना. काय कारण आहे याचं? फक्त ही एकच कारण आहे, आपल्याला जास्त दिवस जगायचं नाही. तुमची डोके आहेत का जाग्यावर? अरे जास्त दिवस जगायचं नाही याचा अर्थ कधी मरल याची गॅरंटी नाही. बरं, पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाहीये. आणि जरी मिळाला तरी आपण काय लय दिवा लावणार नाही. मिळाल माहित नाही, पण मिळालेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, साठविला हरी जी हृदयी मंदिरी. या हृदयरूपी मंदिरामध्ये जगाच्या मालकाला 60वा परिणाम काय होईल? त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. ज्यांनी जगाच्या मालकाला हृदयात साठवलं, परिणाम काय झाला? त्यांची सरली येर नाम जन्म, जार नाम मरण. ज्यांचं जन्म आणि मरण जगाच्या मालकाला अंतकरणामध्ये साठवल्यामुळे कायमचं निघून गेलं आणि जीवनाचा व्यापार सफल झाला. हे तुकोबाराय सांगताय. पण एवढं सगळं करण्याकरता तुकोबाराय आम्हाला काय करावं लागेल असा प्रश्न साधकाने विचारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात याच्याकरता एकच करावं लागेल. हरी आला हाता मग कैची भय चिंता. जगाच्या मालकाला आम्हाला हातात घ्यावा लागेल, त्याच्यावर तुमची कमांड करावी लागेल, त्याला तुम्हाला ताब्यात घ्यावा लागेल. आणि एकदा का तो जगाचा बाप तुमच्या आमच्या ताब्यात आला की मग इथून पुढं कुणाच्याच बापाला तुम्ही घाबरण्याची अजिबात गरज नाही. का? एकदा का देव ताब्यात आला, त्यांची सरली येरजार झाला सफल व्यापार. किती गोड आहे. एवढं सगळं करत असताना शेवटचा प्रश्न विचारला तुकोबाराय, तुम्ही म्हणताय मला कळलं,
जगाच्या मालकाला साठवा, साठवला, साठवल्यानंतर जन्म मरण संपून जाईल, जीवनाचा व्यापार सफल होईल, मान्य आहे. हे करण्याकरता देव ताब्यात घ्यावा लागेल, घेतला. पण सांगा ज्याला ताब्यात घ्यायचा आहे तो करतो तरी काय, असा प्रश्न तुकोबाराने विचारल्यानंतर तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. अरे जगातली कुठलीही गोष्ट तो असल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही, आणि जगातली कोणतीही गोष्ट तो असला तरच पूर्ण होते. असा सर्वगुण संपन्न असणारा जगाचा बाप त्याला जर हृदयात साठवला तर त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. विठ्ठला ऐका, अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुम्हाला सगळ्यांना समजला गृहीत धरून कीर्तनाला सुरुवात करतोय. अभंग तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याला अंतकरणात साठवा, त्याला तुमच्या हृदयात जागा द्या, हे स्पष्टपणे सांगतात. का काय सांगतायत? कारण तुकोबारांच्या लक्षात आलं ज्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपण वावरतोय, हा समाज जरी समाज आपल्याला जगताना दिसत असला तरी तो जगाच्या मालकाच्या जवळ जाण्याचाच प्रयत्न करतोय असं अजिबात नाही. सगळेच परमार्थिक नाहीत, सगळेच भक्तिमय वातावरणामध्ये जीवन जगणारे नाहीत, सगळेच आस्तिक नाहीत, मुळातच नास्तिक आहेत. म्हणून आस्तिकाला किंमत आहे, लक्षात ठेवा. जो देवाला मानणारा नाही म्हणूनच देवाला मानणारी जी आहेत त्यांना किंमत आहे. सगळेच देवाच्या मागे नाही पळाले, सगळे देवाचं भजन करत नाहीत, सगळे देवाला आपलंसं करत नाहीत. आणि यांच्या करता सांगितलं की अरे जरी सगळे तुम्ही करत नसाल तरी सुद्धा काही मंडळी देवाचं नामस्मरण प्रामाणिकपणे करतात, भक्ती प्रामाणिकपणे करतायत. त्याचाच परिणाम की काय, आज हे जगत तरलंय ते त्यांच्या नामस्मरणाच्या जीवावर तरलंय. आणि हे जर असंच तरावा असं वाटत असेल तर जगाच्या मालकाला हृदयात साठवा. हे वरवरचा दिखावा, वरचं नामस्मरण हे देवाला, जगाच्या मालकाला अजिबात आवडत नाही, देवाला पटतही नाही. देवाची भक्ती केल्यासारखं जो आव्हानतो त्याची भक्ती देवाच्या पर्यंत पोहोचत अजिबात नाही. जो दाखवतो त्याची पोचत नाही, पण न दाखवता जो करतो त्याची पोचल्याशिवाय राहत. लक्षात येतं तुमच्या मी काय बोलतो ते? भक्ती अशी करा की ती दाखवण्याची गरज नाही पडली पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. मुळात हा देह तुम्हाला मिळालाय तो कशा करता मिळालाय, हा जन्म तुमच्या आमच्या वाट्याला आलाय तो कशा करता आलाय, जगाच्या मालकाचं भजन करून त्याला आपलंसं करण्याकरता हा माणसाचा जन्म मिळालाय. दुर्दैवाने मिळालेला जन्म आपण भजन न करता नको त्या मार्गाने खऱ्या अर्थानं घालवतोय. ही सगळ्यात मोठी दयनीय परिस्थिती आहे मानवी जीवनाची. पण ती दयनीय अवस्था जर सुधरवायची असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सोय चुकन होय. त्याला आपलंसं करावं लागेल, त्याला हृदयात साठवावं लागेल. पण आपलं उलट आहे, जो भाव त्याला लागतोय तो आम्ही देत नाही, आणि त्याला जे लागत नाही ते केल्याशिवाय राहत. समजतंय? आपली उलटी भक्ती आहे. आपल्याला सांगितलं भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, भावेविन देव नकळे निसंदेह, भावेविन देव भाव्याचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला. हे सगळं तुमच्या आमच्या समोर भावाचे प्रकार मांडले, नवविध प्रकारची भक्ती मांडली. पण सांगा, नवविध प्रकारची भक्ती जरी तुमच्या आमच्या समोर मांडलेली असली तरी ती अंतकरणापासून आपण करतोय का? आपलं उलट आहे. कसं उलट आहे? नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. काय उलट आहे आपलं? आपलं उलट असं आहे, मनी नाही भाव आणि देवा मला. बोला की जरा मोठ्यानं, आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मनी नाही भाव आणि देवा मला. देव नाश्त्याला सुद्धा वडापाव देणार नाही किती मोठ्यानं म्हणला तरी. एकदा का त्याच्या मनात आलं की तो तुम्हाला कधी भेटायला टिकून बसवल काही सांगता येत. हे फक्त माझं माझं करून जगणारे आपण माणसं आहेत, लक्षात ठेवा. पण माझं माझं करणारी माणसं जगाच्या मालकाला आवडत नाही, आणि आपण माझं माझं केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्याला गरजेला काय मिळत. आलं का ध्यानात? ही आपली स्वार्थीपणाची भक्ती आहे. आणि मुळात देवाला स्वार्थी माणसं अजिबात आवडत नाहीत. माझी माझी करणारी, स्वतःचा विचार करणारी माणसं आवडत नाही. संतांनी आजपर्यंत केलं पण समाजासाठी केलं, घराकरता दाराकरता नाही केलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणाकरता धडपडत होते ना. आमचं काय माहितीये का? स्वतःचं चांगलं व्हावं, माझं भलं व्हावं, माझं कल्याण व्हावं. आणि मग माझं कल्याण होण्याकरता शेजारच्याच पर वाटुळ झालं तरी सुद्धा चालेल. गालात हसताय म्हणजे आलंय ध्यानात मला काय म्हणायचंय तुमच्या. ही लोकांची प्रवृत्ती आहे, ही मानसिकता आहे. माझंच भलं व्हावं. स्वार्थ जडलाय, शेवटच्या श्वासापर्यंत कधी सुटला नाही. इतकी माणसं प्रामाणिक नाही राहिली आता. निस्वार्थीपणाची भावना नाही राहिली. मला काय मिळेल, माझं कसं चांगलं होईल, एवढं डोळ्या पुढे आहे. एक साधं गणित सांगू का तुमच्यातलं, फक्त जरा बोलत चला. असं मी वैरी असल्यासारखं असं नका बघू माझ्याकडे. एका म्हातारीनं 60 वर्ष पैसे जमवले. किती वर्ष? 60 वर्ष. पण ते पैसे कसे जमवत होती? लेकीनं 50 दिले तर 20 बाजूला ठेवले.
लेकांना 200 दिले तर 100 बाजूला ठेवले, 100 250 70 100 250 असे करत करत बिचारी म्हातारीनं पैसे जमवले. किती वर्ष? 60 वर्ष. बरं पैसे म्हातारीला लेक आणि लोक म्हणजे मुलगा आणि मुलगी एवढी देत होती. म्हातारा कधी म्हातारीला पैसे देत नव्हताच देत. म्हाताऱ्याला न सांगता म्हातारी त्याचा खिसा मोकळा करत होती. बर बिचाऱ्याला माहित होतं रोज पैसे जातात म्हणजे काय बाहेरचा चोर नाही, चोर आपल्या घरातलाच आहे. बरं ह्याची तक्रार पोलिसात करू शकत नाही, आणि समजा जर केली तर संध्याकाळी तुकडा मिळणार. ऐकलं का? अय शंभूखेड, हा तो बिचारा काही बोलत नव्हता. चाललंय ना आपलं, बरं चाललंय. ही आपलं खिसा मोकळं करण्याचं काम करत होती. 60 वर्ष पैसे साठवले, पैसे साठले, आणि नेमकं गंमत अशी झाली, ज्या वर्षी पैसे साठले त्याच वर्षी सोन्याचे दर सुद्धा कमी झाले. बघा, पैसे साठले आणि सोन्याचे दर आता वाढले तो भाग वेगळा, पण त्यावेळेस पैसे साठले म्हातारीकडे आणि सोन्याचे दर झाले कमी. आता नीट सांगा, खरं सांगा आणि प्रामाणिकपणे सांगा, पैसे साठले, सोन्याचे दर कमी झाले, ही बातमी ज्या दिवशी म्हातारीला कळते त्यावेळेस ही बातमी म्हातारी लिकीला सांगते का सुनला सांगते? अय शंभूखेड, कुणाला सांगते? जरा मोठ्यानं बोला, मला जरा ऐकायला कमी आहे. लोक डोक्यावर पडतात, मी कानावर पडलोय. आता काय करू? कुणाला सांगते, लेकीला का सुनाला? लेकीला. सुनाला सांगितल्यावर तिला आकडी नाही का ती वाकडी होईल. हे एवढे चॅप्टर तुम्हाला सांगतो. ह्या रातचा फोन करतात लेकीला, रातचा 9:30 वाजता. मी तर काही बोललो नाही, पण मला काय म्हणायचं ह्यांना पक्क कळलं. एवढ्या डेंजर आहे त्या. रातोरात पुरीला फोन करून बोलून घेतलं. पोरगी सुद्धा एवढी चॅप्टर आईच्या जवळ असते ती काय. सकाळी 6 नाही वाजले, ट्रिंग ट्रिंग, मम्मी मी आले. दारातच पोरगी आली. बरं पुरीला माहित आहे जेवढं आईचं आहे तेवढं वय त्याच्यावर तुमचा बारकाईनं डोळा आहे की मला माहिती की चांगलं. रातोरात बोलून घेतली. सकाळी 6 वाजता पोरगी हजर झाली. 9 वाजेपर्यंत घरातला काम उरकलं. 9 वाजता आपल्या बिचारीने ते सगळं पैसे घेतलं. मायेली की दुगी जो सोनाराच्या दुकानात गेल्या. जमा झालेले पैसे सोनाराच्या टेबलावर टाकले आणि जमा झालेले पैसे सोनाराला दिलेल्यावर म्हातारीला डाक करायचा नाद नाही, म्हातारीला मनी करायचा नाद. मनी पोतत ववीन, मनगाट्या करीन, बारीक करीन, मोठं करीन, पण मनी करीन. जमा झालेले पैसे सोनाराला दिले आणि जमा झालेल्या पैशात म्हातारीनं मनी केले 30. किती केले? बोला बोला, किती केले? 30. 60व्या वर्षी साठलेल्या पैशाचे म्हातारीनं मनी केले 30. 60व्या वर्षी साठलेल्या पैशाचे म्हातारीनं मनी केले 30. आणि दुर्दैवाने 61व्या वर्षी म्हातारी 61व्या वर्षी म्हातारी मिली. काय पाहुणी होती होय तुमची म्हातारी? 60 वर्ष पैसे साठवले आणि 61व्या वर्षी म्हातारी मिली. म्हातारी जशी मिली तशी घरातली भावकीतल्या बायका मंडळी गोळा झाल्या. बोलणाऱ्यातली एक जण बोलायला लागली. काय का असं म्हणले, बिचारीने रुपये गोळा केला, आयुष्यभर पैसा जमवत राहिली, अजून वर्ष नाही झालं, गेल्या वर्षी सोनाराच्या दुकानात गेली, तिने बिचारीने कष्टाचं पैसे सोनाराला दिलं आणि जमा झालेल्या बदल्यात बिचारीने 30 मनी केलं. काही बी असू द्या, तिच्या कष्टाचं होतं तर 30 मनी केल्यात. जेवढं मनी आपल्या तिने केल्यात तेवढं आपल्या तिच्या बरोबर. शंभूखेड, जेवढं मनी केल्यात तेवढं आपल्या तिच्या बरोबर. जाऊ द्या वय, एवढी सजन येतोय शंभूखेड मध्ये. हा मग म्हातारीनं 60 वर्ष पैसे साठवून जमा झालेल्या पैशाचे 30 मनी केले, पण शेवटी म्हातारी बरोबर किती आले? शेवटी काढोनिया काही ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, 30 मनी केले. शेवटच्या बरोबर म्हातारीचा किती आला? एकच आला. ती बी निवडणारी लय हुशार असती. जो चिंबलाय, जो फुटलाय तसलाच मनी म्हातारी बरोबर जातो. चांगले मनी बरोबर बाजूला काढले जातात. माझा विनोद नाही, तात्पर्य लक्षात घ्या.
आयुष्यभर कष्ट केल्यानं रक्ताचं पाणी हाडाचं काड्या करून जमवलेली प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीतला शेवटच्या क्षणाला जर फुटका मनी सुद्धा तुमच्या आमच्या बरोबर जात नसेल तर आयुष्यभर माझं करून जमवलेली प्रॉपर्टी आपल्या बरोबर जाणार आहे का? वाटतं आपल्याला ती आपल्या बरोबर राहणार आहे का? अरे एक वाक्य घरी घेऊन जा. मेल्यानंतर हा अपवित्र देह पवित्र करण्याकरता एक पान तोंडात टाकतात. हुशार मंडळी नेहमी वर्गात पुढे बसतात हे मला बी चांगलं माहिती. मेल्यावर एक पान तोंडात टाकतात. आंब्याचं का टणटणीचं? कोणतं पान? अरे तुळशीचं एक पान. तुळशीच्या एका पानानं मेल्यानंतर ते जर पान तोंडात टाकलं तर या अपवित्र देहाला पवित्र करण्याची ताकद तुळशीच्या पानात आहे. कधी कधी मेल्यावर. मग मेल्यानंतर एका तुळशीच्या पानानं हा देह जर पवित्र होत असेल तर जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. टाळ्या वाजवू नका, माळ घाला. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय. हा तेवढं चांगलं पाठ केलंय तुम्ही. नळी फुंकली सोनारे निकडून तिकडे गेले वारे. तू रात्रभर जरी बोंबाला तरी आम्हाला काही फरक पडत असंच आहे महाराज. मी काय एवढं जीव तोडून अंतकरणापासून सांगतो, लक्षात ठेवा. हे वरवरचं देवाला चालत नाही. देवाला अंतकरणातला भाव लागतो. पै भक्ती एकमे जाणे तीर्थसाने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बलतया थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. हे त्याच्यामुळेच आहे. आईसे माझे निनाम घोषे नाहीसी करीत विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. असा जो कोणी माझा नामधारक काय भक्ती करणार आहे त्यानं जर अंतकरणापासून माझी भक्ती केली तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून दिल्याशिवाय मी शांत बसत नाही. पण त्याच्याकरता माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे. माझ्या भक्तांना गावं नाचावं उड्या माराव्यात वारकरी संप्रदायाचा आनंद लुटावा आणि तोही तरुणपणा. कारण हे दुर्लभ आहे. एकदा का अवयव थकले काम द्यायचे बंद झाले की आपल्याला भजन करता येत नाही, बसलेलं उठता येत नाही, उभा राहिलं तर बसता येत नाही. एवढी वाईट परिस्थिती होती. म्हणून या नरदेह दुर्लभ असणाऱ्या या देहाला आल्यानंतर देवाचं भजन का करा हे सांगताना सुद्धा सांगितलंय. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाचे गणना शतवर्षाचे दयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाय का सांगितलं माहितीये का? हे दुर्लभ आहे. हे सहजासहजी मिळत नाही. लक्षात ठेवा. ते तुमच्या आमच्या वाट्याला आले आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा. पण मिळालंय ना त्याची किंमत माणसाला कळत नाही. मुळातच हे मिळालंय कशा करता याचंही माणसाला भान राहील.
दिला दिया भजना घुमटा तो या झाला पाटा बादिक्याचा दिलाय कशा करता भजना करता पण भजना करता दिलेला याच्या करता चाललाय माणसाचा जन्म चांगलं चांगले खातात ल्यावे खावे बरी असावे सदैव हेची हवं करी संसारी वाढावे संतान गुरी व्हावे धनधान्य हे संतांचं नाही हे आपलं आहे आणि संतांचा विचार केला तर बुडते हे जन न दे कवे डोळा येतो कळवळा म्हणून याच्या करताय जगाच्या कल्याणाकरता धडपडणारे संत आहेत आणि स्वतःच्या संसाराकरता स्वतःची माती करून घेणारा माणसाचा जन्म आहे लक्षात ठेवा बरं याच्यातून काय राहणार आहे कोणवर नेणार आहे अजिबात नाही हे पूर्वन पारंगत आपला असं चालत आलंय आपल्याला वाटतं मी केलं माझ्यामुळे अजिबात नाही मग हे केलं कुणी होतं कुणाचं आलंय कुणाच्या वाट्याला भोगणार कोण आहे आणि घेऊन कोण वर जाणार आहे कुणीच नाही आजा मेला पंजा मेला बाप मसला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू तोही कैसा झाला देखत देखत ना तू तोही कैसा झाला पाठ भया पाठ भया आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू बनतो तो तैसा झाला देखत देखत ना तू बनतो तो तैसा झाला उठा उठा जागा पाठी आले मोठे उठा उठा जागा पाठी आले मोठे किती गोड आहे अरे तुमचं आमचं नव्हतं पंजाचं होतं ते पंजाचं आजोबाच्या वाट्याला आजोबानं वापरलं आजोबाचं आपल्या बापानं वापरलं बापाचं होतं ते आपल्या वाट्याला आलं आपलं होतं ते आपल्या पोराचे ते आपल्या नातूच्या ते पंतूच्या हे असं नुसतं वापरण्यामध्ये माणसाचं आयुष्य चाललं इथं काय कुणाचं आहे काही नाही हे एक दिवस प्रत्येकाला बदलावं लागतंय जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा ज्या दिवशी यम आवाज दिल ना यमबुआ कळतो का यमबुआ ज्या दिवशी आवाज दिल ना त्या दिवशी घरात बाथरूम मधला बाथरूम मध्ये जसा आहे त्या परिस्थितीत राहतो महाराज तिथं नाही वशिला चालत हा माझा लय जवळचा आहे तुम्ही त्याच्या हा एकदा का त्याच्या मनात आलं की किती जरी मोठी संपत्ती असली तरी त्या संपत्तीवरती पाणी सोडावं लागतंय काही दिवसापूर्वी भारत देशाचा अभिमान भारत देशाचा स्वाभिमान आणि या भारत देशाकरता अडचणीत असताना प्रत्येक वेळी मदत करणाऱ्या देशातला सगळ्यात मोठा समाजकारणी गेला ऐका 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कंपन्या आहेत लाखोंपेक्षा जास्त कर्मचारी वर्ग हाताखाली कामाला आहे आणि ज्या वेळेस भारत देशावर आर्थिक संकट आलं त्यावेळेस कोणत्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःच्या प्रॉपर्टीतला अनेक लाखो कोटी रुपयांचा निधी भारत देशाला दान केला असा माणूस काही दिवसापूर्वी वयाच्या 86व्या वर्षी जगाचा निरोप घेऊन निघून गेला त्यांचं नाव रतनजी टाटा साहेब गेले हो अरे या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं फार मोठी क्रांती झाली त्या माणसामुळे आयुष्य जगले पण शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या चारित्र्याचा डाग कोणत्याही राजकीय पक्षात चिन्ह लावून घेणारा जगातला सगळ्यात मोठा समाजकारणी म्हणून टाटा साहेबांचं नाव आजही जगभरात घेतलं जातं इतका मोठा माणूस आहे गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगा राहिला कीर्ती
माझी अगदी खरं समर्पक प्रमाण दिले महाराज. व्यक्ती निघून गेला पण त्यांची खऱ्या अर्थानं कीर्ती आजही जीवनामध्ये आणि या कलियुगामध्ये या पृथ्वी तलावर या भारत देशामध्ये जिवंत राहिल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आहे तेवढं देशाकरता दिलेलं योगदान आहे. मी त्यांचा का मुद्दा सांगत होतो, एक वाक्य नीट ऐका. 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कंपन्या आहेत. अरे एखाद्या कंपनीत जर इकडे भेट द्यायला आले, व्हिजिट साठी आले, तर व्हिजिट केल्याच्या नंतर कर्मचारी म्हणायचे साहेब एखादा फोटो आमचा तुमच्या बरोबर असावा, विनंती करायचे. आणि विनंती केल्यानंतर अगदी इतका दिलखुलास मनाचा माणूस होता तो, कधी त्या माणसानं अंतकरणामध्ये गर्व अहंकार द्वेष बाळगला नाही. ठीक आहे घ्या ना म्हणायचे. आणि तो फोटो काढत असताना सगळ्या कर्मचाऱ्यांना पाठीमागे उभे करायचे आणि स्वतः मात्र खाली बसायचे. एका फोटोग्राफरने विचारलं होतं, साहेब या कंपनीचे मालक आहेत तुम्ही, मालक अहो तुम्ही खुर्चीवर बसा, कर्मचाऱ्यांना खाली तुमच्या पायाजवळ बसवा आणि मग फोटो काढूयात, तुम्ही असं का करता? तर टाटा साहेबांनी दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. टाटा साहेब म्हणतात हे पाठीमागे उभे असणारे कर्मचारी वाघासारखे रात्रंदिवस या टाटासाठी धडपडतात, त्याच्यामुळे ते उभेच असले पाहिजे, त्यांच्या पुढे टाटानं बसलं पाहिजे. एवढा मोठा अधिकार मोठ्या मनाचा त्या माणसाच्या अंतकरणात होता. 2 कामगार आपण हाताखाली ठेवले तर आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा शेठ गावात. ही परिस्थिती आहे. किती मोठी माणसं झाली ती. अरे याच्याही पुढे जाऊन सांगेल, कोरोनाचा काळ प्रत्येकाने अनुभवलाय. प्रत्येकाच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं 4 जणांचा बाजार कसा भरायचा हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यापुढे होता. पण अशा कालखंडामध्ये माझा देश आर्थिक अडचणीत आहे आणि म्हणून भारत देशाकरता असणाऱ्या प्रॉपर्टी मधला 1,500 कोटी रुपयांचा निधी भारत देशाला असा दान करणारा तोच तो अवलिया होता. त्याचं नाव रतन टाटा साहेब. 1,500 कोटी. एका मुलाखतकारानं प्रश्न विचारला, साहेब या देशातले सगळे श्रीमंत काय मेले काय? तुम्ही एकटे दान करताय, बाकीचे कुठे आहेत? टाटा साहेबांनी दिलेलं उत्तर नीट ऐका. टाटा साहेब म्हणतात मला बाकीच्या श्रीमंतांचं देणं घेणं नाही. आज माझा देश आर्थिक अडचणीत आहे, म्हणून आर्थिक अडचणीत असणाऱ्या देशाकरता 1,500 कोटी रुपयांचा निधी मी भारत देशाला दान केला. म्हणजे मी देशावर उपकार नाही केला. मग खरंच माझा देश खरंच ज्या दिवशी अडचणीत असेल ना अजून, त्या दिवशी असणारी सगळी प्रॉपर्टी मी देशाकरता दान करायला तयार आहे. त्या माणसाचं नाव रतन टाटा. टाळ्या वाजवू नका, सप्त्याला 100-200 रुपये देणगी देत जा. ही खरी परिस्थिती आहे महाराज. अहो एवढी मोठी माणसं या महाराष्ट्राच्या भारतभूमीच्या वाट्याला आली. मी का तुम्हाला हा मुद्दा सांगितला, मला त्यांचा हा विषय सांगणं खरं तर उचित नव्हतं, पण मला माझा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे. एवढा गडगंज संपत्तीचा मालक असणारा माणूस जगातला कोणताही डॉक्टर बाजूला आणून बसवायचं म्हटलं तरी त्यांच्यामध्ये ताकद होती का नव्हती? कुठलाही मोठा डॉक्टर बाजूला आणून बसवता आला असता, पण त्यांना माहित होतं जगातला कितीही मोठा डॉक्टर आणला तरी शेवटची घटिका आणि शेवटची वेळ जगातला कोणताही डॉक्टर आपली वाचू शकत नाही. याचं कारण आहे, एकदा का त्याच्या मनात आलं की त्याच्या पुढे कुणाचं की त्याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. मग काय, मगाचपासून सांगतो हा विषय कशा करताय, या सगळ्या मोहमाया जालातून आपल्याला अडकवलेल्या या सगळ्या गुताड्यातून जर सोडवायचं असेल तर याच्याकरता काय करावं लागेल हा प्रश्न विचारला. आणि विचारल्यानंतर तुकोबाराय म्हटले याच्यातून सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे. कोणता? अभंगाचं पहिलं.
टाळी वाजवा जरा मंडळी. यावर्षी आपण भाग्यवान आहेत की 36व्या वर्ष एका उंचीला नेण्याकरता एवढी मोठी दिग्गज महाराज मंडळी आपल्याला उपलब्ध झालेत. लक्षात ठेवा. फक्त विनंती आहे की हे असंच सातत्यानं ठेवावं. वर्ष बदलला की गाव नका बदलू आमचं. हे मी माझं गाव म्हणून तुम्हाला सांगतोय महाराज. गेल्या अनेक वर्षापासून मी इथं येतोय, पण खऱ्या अर्थानं तुमच्या येण्यानं जो कार्यक्रमाचा माहोल झाला तो खऱ्या अर्थानं अगदी वाखाणण्याजोगा आहे. मात्र आवर्जून मला तुमच्या समोर सांगावं असं वाटतं. ही बारीक मंडळी नाहीत महाराज. आता जर तुम्ही टीव्हीला बघत असाल तर बऱ्याच कीर्तनकारांनी रोज तुम्हाला इथं आल्यानंतर सांगितलं असेल कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या मालिकेतले सगळ्यात महत्वाचे आवडते गायक कोण असतील तर हे दोघ आहेत. लक्षात ठेवा. आणि ते आपल्या गावाला दोघही लाभले. किती मोठी क्रांती आहे महाराज. याच्याही अगोदर इंडियन आयडल मधले मला वाटतं आमचे माझा जिवलग मित्र आहेत महाराज, ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये फार कमी कालामध्ये अगदी आपल्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये स्वकर्तृत्वावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून स्वतःच्या घराचं स्वतःच्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. त्या हरिभक्तीपरायण अविनाश महाराज जाधव यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. रत्नायत मंडळी आपल्याला लाभलेली आणि या दोघांना साथ करण्याकरता ही दोन रत्न महारत्न पुढे बसलेत महाराज. आमच्या हरिभक्तीपरायण ऋषीदादा आणि विष्णुदादा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. हा माहोल जुळून आलाय महाराज आणि याचा आनंद घ्यायला शिका. हा भजनाचा आनंद मेलो तरी मिळणार नाही का. हा सुख सोहळा अजिबात नाही महाराज. आणि हा इथं अनुभवायचा असेल तर भगवान पांडुरंग परमात्म्याला जवळ करावं लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नोय. देवाला आपलंसं करावं लागेल, त्याला हृदयात साठवावं लागेल. आणि हा एकमेव इथंच आनंद मिळतो, दुसऱ्या कुठेही विकत मिळत अजिबात नाही. मागासपासून सांगतोय देवाला साठवा. बाकीची बरीचशी उदाहरणं दिली. तुम्ही म्हणाल महाराज एखादं असं उदाहरण सांगा की ज्यानं साठवलं त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी सांगता येतील. जगद्गुरु तुकोबारांचा विचार केला तर जगाच्या कल्याणाकरता लिहिलेला अभंग गातात त्या काळातल्या काही कर्मठ लोकांनी इंद्राणीच्या डोहात बुडवला. साधं गणित आहे का मला बाकीचं नाही सांगायचं. घरातला एखादा कागद घ्या आणि त्या कागदावरती महत्वाच्या 4 ओळी लिहून ठेवा. तो तसाच टेबलावरती ठेवा. घरातला पोरगा चालत पळत यावं आणि तो कागद त्याने हातात घ्यावा आणि हातात घेतलेला कागद त्याने टरा फाडावा. महत्वाची वाक्य लिहिलेली 4 वाक्य लिहिलेली जी तुमच्यासाठी फार गरजेची आहेत. असा असणारा एक कागद जर तुमच्या पोरानं नकळत येऊन फाडला तर तुम्ही त्याचे काय मुके घेता का. काय करता. अरे पोरग तुमचंच आहे पण तुमच्याच पोराला मात्र तुम्ही अंगावरती वळवटेपर्यंत मारल्याशिवाय राहत नाही हो. ही तुमच्या माझ्या घरातली परिस्थिती सारखीच आहे. पण जगाच्या कल्याणाकरता लिहिलेला अभंग गाथा ज्यावेळेस त्या काळच्या कर्मठ लोकांनी इंद्राणीच्या डोहात बुडवला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांच्या वाट्याला किती अंतकरणाला दुःख झालं असेल, किती वाईट वाटलं असेल. पण अंतकरणाचा भाव जसाच्या तसा ठेवला आणि जगाच्या मालकाला सांगितलं देवा तुझा माझा काय रे वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसी. काय आम्ही गुन्हा केलाय, काय आम्ही पाप केलंय, काय एवढं मोठं दुःख माझ्या वाट्याला आलं. पण ऐका विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि जगाच्या मालकावरती विश्वास असल्याचा परिणाम त्याच इंद्राणीच्या डोहाच्या अगदी किनाऱ्यावरती काठावरती 13 दिवसाचं अनुष्ठान पूर्ण केलं. देवाचा धावा केला आणि 13 दिवसाचं अनुष्ठान पूर्ण झाल्याच्या नंतर बुडलेला अभंग गाथा जसाच्या तसा जगद्गुरु तुकोबारांना परत मिळाला. याचं कारण काय. याचं कारण एक साठविला. जगाच्या मालकाला साठवा. तुमच्या आमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा कोण करत असेल तर तो जगाचा बाप करतोय. आणि हे तुकोबारांच्या वाट्याला आलेलं दुःख दूर करण्याचं काम देवानं केलंय. गोरोबा काकाचं पोटचं पोरग मेलंय ऐकलाय प्रसंग तुम्ही. पण पोटचं पोरग मेल्याच्या नंतर स्वतःच्याच पायाखाली तुडवून मेलं. भयानक अवस्था झाली. काय करावं. पोरग तर मेलंय. शेवटी कीर्तनात बसलेल्या गोरोबा काकांचं पोरग कीर्तनात बसलेलं असताना पळत आलं गोरोबा काकांच्या मांडीवर बसलं. अरे मेलेलं पोरग सुद्धा जर जिवंत परत येत असेल तर याचं कारण काय. साठविला. काम्य कोणामध्ये अर्जुन गेलाय आणि तिथं इच्छा निर्माण झाली इथं जर माझी सुभद्रा माझ्या सोबत असती तर मला भोग घेता आला असता. ती इच्छा जगाच्या मालकानं अंतकरणापासून ओळखावी आणि आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतः देव अर्जुनाचा सुभद्र व्हावी आणि अर्जुनाचा भोग पूर्ण करावा. अरे देवा सुद्धा आपल्या भक्ताचा भोग पूर्ण करण्यासारखी गोष्ट जर स्वतः करत असेल तर याचं कारण काय. साठविला. देवाला साठवा.
नको त्यांना हृदयात साठवून नंतर काही दिवसांनी त्रास करून घेण्यापेक्षा ज्याच्यामुळे जीवनाचं कल्याण होणार आहे त्याला साठवा. हा आणि नंतर मग दिल तुट गया आणि मग असली गाणी म्हणण्यात काही मजा आहे का? हा जर द्यायचाच असेल ना तर तो त्याला द्या. तुमचं आमचं कल्याणच करेल. शेवटी तुमचा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. कशा करताय? तुमचा आमचाच आहे तो. कसाही असू द्या पण तोच आहे. तुम्ही बाकी कुणावर जरी केला तर जोपर्यंत खिशात पैसे तोपर्यंत. ज्या दिवशी मोकळं हो द्या तुमचं कुणी. आणि समाजाची रीत आहे ज्या दिवशी तुम्ही ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगता त्यावेळेस नसलेली नाती तुमच्या बरोबर जोडली जातात. कारण त्यांना माहित आहे याच्याकडे पैसे आहेत. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनाला दरिद्री अवस्था निर्माण होते त्यावेळेस असलेली नाती सुद्धा लांब जातात. त्याचं नाव कलियुग आहे. लक्षात ठेवा. गेल्यानंतर कळतं. आपल्याकडे पैसे नसताना कळतं आपलं कोण. आपल्या वाईट वेळेत कळतं आपलं कोण परक कोण महाराज. कोणी कोणाचं नाही या जगात. वाटतं फक्त आपल्याला ही माझी आहेत ती माझी आहेत. काही नाही. पण शेवटच्या क्षणाला या प्रॉपर्टीतून धन दौलतीतून ऐश्वर्यातून वाचवणार आपल्याला कोणी नाही. शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त देवाचं नाव आपल्याला वाचवणार आहे. म्हणून त्याला हृदयात साठवा. त्याला अंतकरणापासून भजा. आणि त्याला जर अंतकरणापासून भजायचं असेल तर हातानं टाळी वाजवावी लागेल आणि भजन करावे लागेल. काय विठोबा रखुमाई क्या बात. हात खाली करा. आता हात खाली करा. किती देवा उपकार चाललाय तुमचा. मला तेच काय करा ना हो. हा लय अवघड परिस्थिती आहे बाबा. अहो हे आता इथं तरी ऐका. इथं नाही ऐकल्यानंतर लय अवघड परिस्थिती होईल. हो बरोबर ना. इथं ऐकावंच लागेल. ऐका जाऊ दे मरून नको. आता काय ऐकावं लागेल त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे जर नाही ऐकलं तर शेवट काही कुठेही वाकडं होऊ शकतो. हे लक्षात घ्या. हो तरुणपणात केलेली मस्ती म्हातारपणात भोगावी लागते. आणि तरुणपणात केलेला परमार्थ म्हातारपणात जीवन उज्ज्वल केल्याशिवाय राहत नाही. ही खऱ्या अर्थानं परमार्थाची सगळ्यात मोठी बाब आहे. आणि हे मी नाही सांगत. हे अनेक पिढ्यांनी सांगितलंय. अनेक परंपरांनी सांगितलंय. आणि त्या परंपरा तुम्हाला खऱ्या ऐकायच्या असतील तर नीट ऐका. आता एक परंपरा सांगतोय ती ऐकण्याकरता महाराष्ट्रात 51,000 द्यायला लागतात. फुकाट म्हणतो त्याची काय काळजी करू नका. काय परंपरा आहे ती. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. टाळी जरा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दन एका जनार्दनी आमचं काय भाग्य. एका जनार्दनी आमचं काय भाग्य.
खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान लक्ष्मी वर्तमान खोटे वर्तमान खोटे भजने लागा देव करा कैवा सावध होनी भजने लागा देव करा कैवा दाताचा दातवन घ्या ग कुणी दाताचा दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळामध्ये 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 देवानी उचित प्रेम घाली दान मागायास आल दान मागायास 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 पिंगळा मागारी बोल बोलत देगा पिंगळा मागारी पिंगळा मागारी बोल बोलत देगा पिंगळा मागारी तुमच्या दोघांच्या ओरखल्यावर सांगा मी येतो तोवर हे जरी नाही काल तरी उद्या दुसरा येईल हे जरी नाही काल याचा अर्थ सांगतो बरं का कालच्याने अर्थ सांगितलं नसल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचं तरी काय बाजाईल आम्ही बी पाकिट घेईन आम्ही आमच्या घरी जाईल पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी या परंपरा होत्या महाराज सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता हातामध्ये घेऊन यायचा काय याचा वेगळा नका अर्थ घेऊ कंदील कंदील हो तो कंदील घेऊन यायचा महाराज आता सुद्धा येतो पिंगळा पण पहाटे 9 वाजता येतो मोटरसायकलवर नाही ना राहिला आता महाराज ती परंपरा गेली हो असा असा टोपी घालून यायचा दान पाऊल अशी टोपी म्हणते पाऊवाला दान पाऊल वासुदेवाला सकाळच्या पारी वासुदेवाला वासुदेव बोला तुम्ही वासुदेव बोला सकाळच्या पारी वासुदेवाला वासुदेव बोला वासुदेव बोला वासुदेवाची ऐकावानी वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे राम करी काम राम करी काम राम करी काम पैशाची जादूला न्याय
न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेतोय झेप पैशाच्या मागुनी धाव या पैशा पायी सारी माणस पैशा पायी सारी माणस या पैशाची गुलाम रे दान करी काम मेरा दाम करी काम दान करी काम मेरा दाम करी काम वा वा किती गोड होत महाराज पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेतय झेप पैशाच्या मागुनी धाव या पैशा पायी सारी माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम येड्या दाम करी काम या परंपरा सगळे विसरल्या हो नाही राहिला आता पूर्वीच्या काळात यायचा बघा तो गुबू गुबू आलवायला गुबू गुबू हा यायचा वेनेकरी बाबा यायचा का ना हा आता फिरतोय का आता येतोय का का बर आता घराघरात नंदी तयार झाली त्याच्यामुळे तो फिरायचाच बंद झाला हो ह्या परंपरा होत्या महाराज विनोद म्हणून ऐकू नका या परंपरा विझल्यात थांबल्यात हे टिकवण्याचं काम आमच्या संप्रदायाच्या वासुदेवन भोपाळ्या आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून तरी जिवंत आहेत अन्यथा हे सगळ्यात वाईट परिस्थिती हे सगळं संपायला लागलंय हे जिवंत ठेवण्याचं काम संप्रदायाच्या माध्यमातून होईल चुकीच्या पद्धतीने समाज वागायला लागलाय अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती जशी पूर्वीच्या काळात मोगलाईमध्ये सुद्धा नव्हती ना ती आता बघायला मिळाली मागच्या 2-3 महिन्यापूर्वीची बातमी पाहिली आम्ही तर आमच्या अवघ्या 4 वर्षाच्या परिवर्ती बदलापूरमध्ये अत्याचार झाला बातमी ऐकल्या आम्ही टीव्हीला पेपरला काय केलं आम्ही काही नाही व्हॉट्सअपला मोबाईलला स्टेटस ठेवलं खाली जाहीर निषेध म्हणलो संपलं आमचं काम अरे त्या 4 वर्षाच्या पोरीचा प्रकार घडतो ना घडतो लगेच 10 वर्षाची पोरगी मानकूर सारख्या ठिकाणी हा अत्याचार करून तुकडे करून एका टावरच्या खाली टाकली होती काय केलं आम्ही बातम्या वाचल्या जाहीर निषेध खाली लिहिलं आणि स्टेटस ठेवलं संपलं आमचं काम अरे आमच्या हिंदू पोरींचे 35 तुकडे केले 50 तुकडे केले तुकड्यावर तुकडे करत होतो आम्ही फक्त बातम्या वाचत होतो ऐकत होतो काही दिवसानं त्या हरामखोरांची मजल इतकी वाढली की आता तुकडे करायचे नाही आमच्या पोरींना मिक्सर मध्येच बारीक केलं हो त्यांनी काय करतोय आम्ही हे फक्त दिसतंय डोळ्यानं काही नाही याच्यावरती 1 नाही 2 नाही काही नाही कुणी बोलायला तयार कुणी आक्रमक पाऊल उचलायला तयार नाही पण एक वाक्य लक्षात ठेवा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याच्या बाबतीत ज्याच्या घरादारात प्रपंचात हा प्रकार घडतोय ना खऱ्या अर्थाने त्या कुटुंबातल्या परिस्थिती काय अवस्था आहे ना ते जाऊन कधीतरी बघा विचार करा काय आईची काय बापाची काय अवस्था आहे त्यांची भयान काळ आलाय आमच्या राजाच्या काळामध्ये असं नव्हतं अरे तो राजाचा काळ इतका सुकाळ होता त्या सुकाळ असलेल्या कालखंडामध्ये सुद्धा एका त्या शिवापूर जवळ असणाऱ्या रांझे गावाच्या एका पाटलानं एका माझ्या आबला माऊलीवरती अत्याचार केला आणि वाऱ्यासारखी बातमी महाराष्ट्राच्या जाणत्या राजापर्यंत जाऊन पोहोचली हा छत्रपती शिवाजी राजा जिवंत असताना या मातीमध्ये आता घडू कसं शकतं कोण असेल तो पाटील त्याला पहिला माझ्याकडे घेऊन या गुजर नामक असणारा पाटील त्याला आणण्याकरता काही मावळे गेले पकडलं त्याला महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला तुला बोलवलंय चल राजाला मानायला तयार नव्हता कोण राजा मी नाही ओळखत गरज असेल तर त्याला म्हणा माझ्या दारात आहे राजाबद्दल असे वाक्य वापरल्यानंतर मावळे सहन करतील तो मावळा कसला उचलला त्या हरामखोर पाटलाला उचलून राजाच्या पुढे आणला राजा हाच तो नराधम आहे याने केले अत्याचार याने पाठवले आपल्या हिंदूची लेक राजानं त्याला करड्या नजरेनं बघावं आणि महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने विचारावं ए नराधमा केलेस का तू हे पाप त्यानं करड्या नजरेनं राजाच्या डोळ्यात बघून सांगावं हा केलाय म्या तुम्ही कोण मला विचारणार राजांच्या पुढे अशा मोठ्या आवाजात नजर देऊन बोलल्याला राहिलाय का नीट हो हा केलंयस ना आता तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील राजानं आदेश दिला हे माझ्या मराठा मावळ्यांनो या नराधम पाटलाचे दोन्ही हात कलम करा दोन्ही पाय कलम करा याला मारू नका याचा चौरंग्या करा आणि याला रोज उचलून आणायचा आणि गावातल्या मुख्य चौकात बसवायचा
गावातली येणारी सगळी रहदारी बघित राहिली पाहिजे की हा कोण आहे, आणि त्याला बघितल्यानंतर गावातल्या सगळ्यांना कळायला पाहिजे की जर या छत्रपतींच्या राज्यात या माय माऊलीकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं तर त्याचा राजा असा चौरंग्या करतो, असा अगदी निर्णय क्षमता जपणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. हर 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 हर. नीती संपन्न राजा आयुष्य जगत होता. स्वतः मला कधी कुणाला त्रास होऊ दिला नाही. माझी रयत सुखी राहावी याच्याकरता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आयुष्य जगणारा राजा होता. ऐकताय कीर्तन. राजा जरी असला तरी त्याला अध्यात्माची गरज असते. बरं, महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारा अखंड हिंदुस्थानाचं दैवत असणारा छत्रपती शिवाजी राजा सुद्धा कीर्तनात येऊन बसत होता. ही आमच्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी क्रांती आहे, लक्षात ठेवा. शनिवार वाड्याच्या बाजूला पासोड्या विठोबा मंदिर आहे. ते विठोबा मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन चालू आहे. बातमी कळाली राजाला, चला 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 चला, माझ्या गुरूंचं कीर्तन चालू आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, चार चांगल्या गोष्टी कानावरती पडतील. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा जाणता राजा शनिवार वाड्याच्या बाजूला असणाऱ्या विठोबा मंदिरामध्ये, त्याला पासोड्या विठोबा मंदिर हे नाव आहे. आजही ते मंदिर तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला मिळतं. त्या मंदिरामध्ये गेलेत, ऐका ना, बसलेत अशा कीर्तनात तुमच्यासारखे तुकोबाराय उपदेश करतायत. ओ राजा, या माणसाची मस्तक सुधारण्याकरता मी शास्त्राचा वापर करू, यांची मस्तक सुधारण्याचा प्रयत्न करू, पण ऐका, या मातीवरती अन्याय अत्याचार करणारा आणि मातीवर चाल करून येणारा कोणताही जर या मातीचा बैमान गडी असेल ना, तर त्याला शस्त्राचा वापर करून त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम तुम्ही करा. ऐका राजा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबारांनी सांगावं जगाच्या मालकानं, अर्थात जे उपदेश तुकोबारांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजापर्यंत पोहोचवावा. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 21 दिवस महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं असं समोर बसून कीर्तन ऐकलं. बातमी कळाली मुसलमानांना, मराठ्यांना, बसलाय तो, बसलाय राजा, मराठ्यांचा राजा गाठील बसलाय, पकडा त्याला, जेरबंद करा, अटक करा, जसा भेटेल तसा त्याला माझ्या जवळ आणा. माझ्या राजाला पकडण्याकरता मुसलमानांचा सैन्य करत त्या शनिवार वाड्याच्या बाजूला पासोडे विठोबा मंदिरामध्ये आलं. बघताय काय, तसे ते सगळे मुसलमान मंदिरात घुसले. तसं जिकडं बघावं तिकडं शिवाजी शिवाजी दिसायला लागले. पासोड्या विठोबा मंदिरात क्रांती घडली आणि जगद्गुरु तुकोबारा यांच्या कीर्तनात जिकडं बघावं तिकडं शिवाजी महाराजच महाराज दिसायला. कुठं? मंदिरात का कीर्तनात? अरे कीर्तनात महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचं जर मरण वाचत असेल तर या पवित्र कीर्तनात बसल्यानंतर आपण समाधानी झाल्याशिवाय राहणार. याच्याकरता ही कीर्तन आहेत. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आणि असा हा परमात्मा अंतकरणापासून जपण्याचं काम जर राजा महाराजांनी केलं, संत मंडळींनी केलं, सर्वसामान्यांनी केलं तर आपल्याला करायला काय अडचण आहे. अरे त्याला जर तुम्ही हृदयात साठवला ना तर तुमच्या आमच्या वाट्याला आलेली दुःख नाहीशी होतील, पण हा जन्म मरणाचा फेरा कायमचा चुकल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. त्यांची सरली राजार, त्यांची सरली राजार, त्यांची सरली राजार, त्यांची सरली राजार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्यांची
सफल सुफल व्यापार. त्या जगाच्या मालकाला अंतकरणामध्ये साठवल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनाच्या वाट्याला येणारी सुख हे कायमस्वरूपी अबाधित राहणारी आहेत, याच्यामध्ये तिळे मात्र शंका नाही. पण त्याच्याकरता तो देव तुमच्या आमच्या हातात यावा. हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि एकदा का देव तुमच्या आमच्या हातात आला, काय माहितीये का, साधं गणित आहे. एखादा व्यक्ती हातात आला की तुम्ही काय विचार करता, नाही नाही त्याची काय काळजी करू नका, तो आपलाच आहे. कधी रात्री 12 वाजता म्हटलं तरी आपल्यासाठी पळत आल्याशिवाय राहणार का? तो आपला आहे, तो आपल्या ताब्यात आलाय, बरोबर ना? तो आपलाच आहे म्हणाल ती तारीख गेली राहुल महाराज. बाकीच्यांचं बघा, ऐका. कारण काय की आपला गडी कुठेही बसायचं म्हणलं तरी बसतोय हो. त्याला हीच तारीख पाहिजे आणि ही तारीख खाली नाही असं हे मला सांगायचं होतं तुम्हाला. एकदा का गडी ताब्यात आला की भिण्याची चिंता करण्याची गरज नाही. मग कुणी असू द्या, आमदार असू द्या, मंत्री असू द्या, सरपंच असू द्या, खासदार असू द्या, हातात आला की काम झालं म्हणून समजा. तसं एकदा का देव हातात आला की मग आपलं काम झालं म्हणून समजा. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तो एकदा का हातात आला की तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. पण नीट आहे का, तो हातात आल्यानंतर सुद्धा त्याला जपून ठेवावं लागेल. त्याला जपून जर ठेवाल तरच तुमच्या आमच्या अपूर्ण गोष्टी पूर्णत्वाला जातील आणि कुठलीच गोष्ट तो उरू देणार नाही, ठेवणार सुद्धा नाही तुमच्या जीवनात अभंगाच्या शेवटचा चरण.
व्यापार व्यापार सालाबादप्रमाणे चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह या वर्षातील आजच्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली. खऱ्या अर्थाने मी माझं महत्भाग्य समजतो. खरं तर अजून 5-10 मिनिटं घेण्याची माझी इच्छा होती, पण खऱ्या अर्थानं आज एक विशेष उपक्रम आपल्या या यात्रेच्या निमित्तानं गावकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. ही आपल्या तरुण वर्गाकडून मला एक सूचना आली म्हणून मी आज तुमच्या समोर सांगतोय. हा हिंदू धर्म वाचावा याच्याकरता खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता महाराष्ट्रात बरेचसे राजे झाले, पण माझा धर्म हा टिकला पाहिजे आणि शेवटपर्यंत मेलो तरी चालेल पण धर्म बदलणार नाही इतका तत्वनिष्ठ असणारा राजा या मातेला मिळाला. त्या राजाचं नाव छत्रपती संभाजी महाराज. लक्षात ठेवा, त्या संभाजी महाराजांचं संभाजी राजांचं आपल्या हिंदू धर्मासाठी फार मोठं योगदान आहे, त्यांचं बलिदान आहे या हिंदू धर्मासाठी. आणि म्हणून त्यांच्याच जीवनावर आधारित असणारा छावा नावाचा चित्रपट काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला होता. आपल्या गावातील खेड्यागावातील माता माऊल्यांना तो पाहता येत नाही, थिएटरला जाता येत नाही किंवा तशी सुविधा उपलब्ध नसते. आपल्या गावातील तरुण बांधवांनी विशेष उपक्रम हातामध्ये घेऊन आपल्या गावातील माता माऊल्यांपर्यंत, तरुण वर्गापर्यंत, आबाल वृद्धांपर्यंत, लहान मुलांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याकरता या छावा चित्रपटाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रदर्शित करणार आहे, तुमच्या समोर दाखवणार आहे, त्याचं प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे विनंती आहे, कीर्तन संपल्यानंतर देखील कुणी उठू नका. छत्रपती संभाजी राजांनी आपल्याकरता बलिदान दिलंय, किमान तो 2 तासाचा चित्रपट आपल्याला डोळ्यानं बघण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलंय, ते आपण अगदी प्रामाणिकपणे पाहावं अशी विनंती करतोय. त्याचबरोबर आज या ठिकाणी कार्यक्रमाला ज्यांची विशेष साथ लाभली ते आपले गायनाचार्य हरिभक्तपरायण अविनाश महाराज जाधव आणि आमचे महेश महाराज शिंदे. विशेषत्वानं ज्यांच्याकडे व्यासपीठ असताना देखील या ठिकाणी गायनाची साथ करतात सन्मान्य मारुती महाराज मदने. या तीनही गायकांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं दर्शन या ठिकाणी आपण घेत असताना ज्या 2 वाघांनी खऱ्या अर्थानं वाघासारखा नाही तर सिंहासारखा पकवाज वाजवला ते आमचे ऋषीदादा आणि विष्णू महाराज यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आज कीर्तन कमी यांचंच मी जास्त ऐकलंय बरं का, पण दोघांच्याही चरणावरती शिरकमल झुकवत असताना माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला साऊंड सिस्टमचे मालक तुमचा सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज आपलं ज्यांनी कार्यक्रमाचं कीर्तनाचं चित्रीकरण केलं मला वाटतं ओम साई क्रिएशन, बरोबर ना, आणि या यूट्यूब चॅनलचे सर्व असणारे आमचे चैतन्य दादा आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आपल्याला कायमस्वरूपी पाहायला यूट्यूबला मिळणार आहे. त्यांच्याही चरणावरती श्रीकमल झुकवतो. त्याचबरोबर ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे माझे सर्व हे बाल वारकरी यांच्याकरता जोरदार टाळे वाजवा. आणि त्याचबरोबर राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सगळ्या माझ्या लहान असणाऱ्या भगिनी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचेही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करत असताना तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो. तरुण मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात, तुमचं विशेष आभार आहेत बरं का. तुम्ही खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने येत आहे म्हणून तुमचे उपकार आहेत खऱ्या अर्थानं. विशेष म्हणजे सगळ्या मालिकांचं वाटोळं करून तुम्ही इथं येता हा मोठा उपकार आहे आमच्यावर. त्यामुळे तुमचं मनपूर्वक आभार. तुमच्या चरणावरती शिरकमल झुकवतो, तुमचं दर्शन घेतो. चुकून वाईट शब्द गेला असेल तर माफ करा, चुकून माझ्यामुळे वाईट वाटलं असेल तर क्षमा करा. आणि परत एकदा सांगतोय, बोलण्याच्या भागामध्ये एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. 3 वेळा माफी मागितली सालाबाद प्रमाणे. 3 वेळा माफी मागून सुद्धा जर तुम्हाला माफ करायचं नसेल तर तुम्हाला काय करायचंय ते करा. मग मी तरी काय करू आता. सगळ्यांचं दर्शन घेतो. कार्यक्रमाचा शेवट विठ्ठल जय जय.